YouTube वरती 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे। YouTube वर आपण अकाउंट उघडलं, बाबा YouTubeचं चॅनल उघडलं तर सर्वात आधी सर्वांना हाच प्रश्न असतो, सर्वांचा हाच फोकस असतो की बाबा आमचे कमीत कमी 1000 सबस्क्रायबर तरी पूर्ण व्हावे आणि 4000 तासाचा वॉच टाइम पूर्ण व्हावा, एकदा चॅनल मोनेटाइज होऊन जावं, ह्याचकडे आपला फोकस असतो। पण सर्वात जास्त टेन्शन तेव्हा येतं जेव्हा आपले सबस्क्रायबर पूर्ण होत नसतात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याच टिप्स आणि ट्रिक्स जेणेकरून तुम्ही तुमचे 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करू शकता। कारण एकदा 1000 सबस्क्रायबर झाले की आपल्याला पण थोडं मोटिवेशन होतं, वाव माझे 1000 सबस्क्रायबर झाले। तर त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे, माझ्या मित्रांना सांगणार आहे मी कसे केले माझे सबस्क्रायबर। तर जर तुम्ही माझ्या चॅनल हिस्ट्रीमध्ये गेले तर तिथे तुम्ही पाहू शकता मला अजून चॅनल उघडून 1 वर्ष सुद्धा झालेलं नाहीये। खरं तर चॅनल उघडलं मी आधीच होतं, पण मी काम खूप उशिरा सुरू केलेलं आहे। जवळजवळ मला युट्यूबवर काम सुरू करून 4 ते 5 महिने झालेत, पण त्याआधी मी युट्यूबचा खूप अभ्यास केलेला आहे। कारण युट्यूबवर येणं जेवढं सोपं आहे तेवढंच कठीण आहे युट्यूबवर फेमस होणं, युट्यूबवर चॅनल मोनेटाइज करून घेणं। याआधी पण मी 3-4 चॅनल बनवले, पण ते माझे चॅनल कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरनं त्याला कुठल्या ना कुठल्या मोनेटाइज इश्यू लागले। त्यानंतर मला समजलं की युट्यूबवर जर आपल्याला काम करायचं आहे तर आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे। आणि म्हणूनच तो जो माझा एक्सपिरियन्स आहे 3-4 वर्षाचा, जेवढे माझे चॅनल बाद झाले, जेवढे माझ्या चॅनलमध्ये मला काही ना काही पॉलिसीज लागल्या, त्यानंतर मी हा चॅनल उघडला आणि ह्या चॅनलवर मी त्या हिशोबाने अभ्यास केल्यानंतर काम करू लागले आणि मग मला जे समजायला लागलं तेच मी आता तुमच्या सर्वांसोबत वाटणार आहे की जेणेकरून जे नवीन युट्यूबर आहेत, जे मनात स्वप्न घेऊन आलेत की आम्हालाही युट्यूबवर काहीतरी करायचंय, आम्हालाही युट्यूब पासून काहीतरी कमवायचंय। कारण बघा मित्रांनो, आपण युट्यूबवर येतो तर आपल्या काहीतरी आशा असतात, काही स्वप्न असतात, थोडेफार पैसे कमवूया, थोडंसं आपण आपला देखील फेस व्हॅल्यू बनेल, आपल्याला लोक ओळखतील, तर ह्या सगळे आपले स्वप्न असतात। पण त्यासाठी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी युट्यूबवर खूप 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 मेहनत करावी लागते। पण मी तुम्हाला आता त्या मेहनतीबरोबरच अशा ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे जेणेकरून युट्यूबवर लवकरात लवकर मोनेटाइज करू शकता आणि 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर गेन करू शकता। तर मित्रांनो, आजचा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण कुठल्या ट्रिक्स वापरायच्या, कुठल्या टिप्स वापरायच्या। तर जे नवीन युट्यूबर आहेत, ज्यांनी आता चॅनल उघडला आहे किंवा जे नवीन आता चॅनल उघडणार आहे 2025 मध्ये, ज्यांनी असं ठरवलंय की ह्या वर्षात मला युट्यूब चॅनल उघडायचंय, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा, माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे आणि खूप मोटिवेशनल असणार आहे। कारण की मी जेव्हा माझं चॅनल उघडलं होतं तेव्हा मला देखील कोणाचा सपोर्ट नव्हता, एवढी काही माहिती नव्हती। पण 6 महिन्याच्या आतमध्ये मी माझं चॅनल हाफ मोनेटाइज केलंय आणि तुम्हाला आनंदाची बातमी ही देखील मी काही दिवसातच सांगणार आहे की माझं चॅनल देखील फुल मोनेटाइज झालेलं आहे। तर त्यासाठी तुम्ही देखील देवाकडे प्रार्थना करा की माझं चॅनल लवकरात लवकर मोनेटाइज व्हावं। तर मी तुम्हाला आता त्यासाठी ट्रिक सांगणार आहे की मी माझे 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट केले आणि तुम्ही देखील तुमचे 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर कसे कंप्लीट करू शकता। तर त्या 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी ज्या ट्रिक्स आणि टिप्स असतात त्याच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तर पहिली टिप अशी आहे मित्रांनो, सबस्क्रायबर मिळवण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज यायला पाहिजे। जर नवनवीन व्ह्यूज आले आपल्या व्हिडिओवरती आणि तरच आपले सबस्क्रायबर वाढणार आहेत। असे कुठे होत नाही की आपल्या व्हिडिओला 100च व्ह्यूज आलेत आणि आपल्याला 1000 सबस्क्रायबर मिळालेत, असं होणं शक्य नाहीये। जर व्ह्यूजच नाही येणार तर सबस्क्रायबर कसे वाढणार? त्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलवर व्ह्यूज आले पाहिजे, असं करायचं आहे। आता समजा तुम्ही एक 5 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर टाकला आणि तो जर 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ व्ह्युअर्सनी बघितला तर मग काय होतं, युट्यूब जे आहे तुमचा व्हिडिओ प्रमोट करतं, पाठवतं ऑडियन्सकडे आणि मग जेव्हा तो 50% लोक बघतात आणि त्याचा 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ बघितला जात, तेव्हा युट्यूबला असं वाटतं की आपण ह्याचा व्हिडिओ अजून आज जर युट्यूबने 100 जणांकडे तुमचा व्हिडिओ पाठवला, त्याच्यातल्या 50 जणांनी जरी व्हिडिओ बघितला, 50% जरी व्हिडिओ बघितला, तर युट्यूब पुढच्या वेळेला 1000 लोकांकडे तुमचा व्हिडिओ पाठवतो, पुढच्या वेळेला 2000 लोकांकडे व्हिडिओ पाठवतो। अशा प्रकारे युट्यूब तुमचा व्हिडिओ प्रमोट करत असतं। युट्यूब कोणता माणूस हँडल करत नाही, कोणती व्यक्ती हँडल करत नाही, तर ही एक मशीन आहे, ही एक सिस्टम आहे जे स्वतः असं चेक करतं की तुमचा व्हिडिओ किती जण बघतात, किती जणांना तुमचा व्हिडिओ आवडतो आणि किती मिनिटं ते तुमच्या व्हिडिओवर थांबून राहतात। त्यामुळे तुम्हाला त्याच हिशोबाने काम करायचं आहे। असा
इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवायचा आहे, जेणेकरून जर तुमच्या चॅनलवर व्ह्यूअर्स आले तर ते थांबून तुमचा व्हिडिओ बघ. आता मी तुम्हाला सांगणार आहे टिप्स नंबर 4. तर टिप्स नंबर 4 अशी आहे की तुम्ही तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करायचा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही आमचा दुसऱ्या लोकांकडे कसं काय शेअर करायचा. तर मित्रांनो, अशाच लोकांकडे शेअर करायचा की त्या लोकांना ह्या व्हिडिओ बघण्याचा इंटरेस्ट असेल. आता समजा तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये, समजा मला जर माझ्या काकींना, माझ्या मावशीला, माझ्या आत्याला, माझ्या आईला यांना जर मला व्हिडिओ पाठवायचे तर मी माझ्या कुकिंगचे व्हिडिओ पाठवेल. कारण की ह्या ज्या गृहिणी असतात त्यांना नवनवीन पदार्थ बनवायला आवडतात. तर अशा लोकांना मी कुकिंगचा व्हिडिओ पाठवेल. जर माझा कुकिंगचा चॅनल आहे तर मी अशाच लोकांना व्हिडिओ पाठवेल, जेणेकरून ती लोक तो व्हिडिओ बघतील, त्या व्हिडिओला क्लिक करतील आणि ॲटलिस्ट 50% 80% तरी व्हिडिओ बघतील. आता समजा हा जर व्हिडिओ आलू मटर की सब्जी, हा व्हिडिओ जर मी माझ्या काकी, मावशी, आत्या व्यतिरिक्त जर माझ्या भावाला किंवा भावाच्या मित्रांना पाठवला तर ते हा व्हिडिओ नाही बघणार, बरोबर. आणि जर असे कोण असतील माझ्या ओळखीचे जे काहीतरी युट्यूबवर ट्राय करतायत किंवा काहीतरी त्यांना युट्यूब चॅनल उघडलंय किंवा ते रील्स टाकतात, त्यांना मी असा टेकचा व्हिडिओ पाठवेल. कारण माझं टेक चॅनल आहे तर मी टेकचा व्हिडिओ पाठवेल, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. समजतंय मित्रांनो मी तुम्हाला काय म्हणते. अशाच लोकांना तुमचा व्हिडिओ पाठवा ज्यांना तुमचा व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि ते तुमचा व्हिडिओ ॲटलिस्ट 50% तरी बघतील आणि बघितल्यावर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील. तर ही 4 नंबरची टिप्स होती. आता 5वी ट्रिक्स सांगणार आहे मी. ही टिप्स नाहीये, 5वी ट्रिक्स आहे. तर ह्या ट्रिकमुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आता समजा तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केला, तुमच्या घरात ॲटलिस्ट 2-3 तर मोबाईल असतात. आजकालच्या ह्याच्यामध्ये जनरेशनमध्ये घरामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे. समजा तुम्ही आता तुमचा व्हिडिओ अपलोड केला, त्यानंतर तुम्ही घरात जेवढे मोबाईल असतील त्या मोबाईलनी तुम्ही सर्च करू शकता की तुमचा व्हिडिओ सर्चमध्ये येत आहे का. पण हे तुम्हाला तुमच्या मोबाईलनी करायचं नाहीये, तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचा, आजूबाजूवाल्यांच्या मोबाईलवरनं करायचं आहे आणि चेक करायचं आहे की तुमचा व्हिडिओ सर्चमध्ये येत आहे का. त्यासाठी तुम्हाला लिंक वगैरे शेअर करून हे सर्च करायचं नाहीये. लिंक शेअर न करता जो यूट्यूबचा सर्च बार आहे, जे दिसतं ना असं, त्याच्यामध्ये सर्च करायचं आहे की तुम्ही तुमचा टाकलेला व्हिडिओ दिसतोय का. जर नाही दिसला तर तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव टाका, तर दिसतोय का बघा, आणि दिसला तर तो व्हिडिओ पूर्ण बघा. असा तुम्ही व्हिडिओ टाकल्याच्या नंतर 4, 5, 6, 7, 10, 15 जेवढ्या मोबाईलवरनं बघता येईल तेवढ्या मोबाईलवरनं बघा, जेणेकरून युट्यूबला असं वाटेल की ह्याने आत्ताच व्हिडिओ टाकला आणि लगेचच याच्या व्हिडिओसाठी व्ह्यूज यायला लागले. मग तोच व्हिडिओ यूट्यूब अजून जास्तीत जास्त लोकांना प्रमोट करणार. तर ही ट्रिक आहे. तुम्ही तुमचे व्ह्यूज याच्यामुळे वाढवू शकता आणि व्ह्यूज वाढले की आपोआपच तुमचे सबस्क्रायबर वाढणार आहेत. तर सांगितलं का नाही, ह्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला एवढी महत्त्वपूर्ण आणि जबरदस्त माहिती. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला अशा जबरदस्त माहिती मिळणार आहेत. आता तुमचे जर यूट्यूबच्या बाबतीत अजून कुठले प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यूट्यूबवर आलेच आहात तर मेहनतीने प्रयत्न करा. नक्की आज ना उद्या तुम्ही यशस्वी होणारच. आणि माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा की मीही लवकरात लवकर यशस्वी व्हावं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.